पराठा करण्यासाठी ऑनियन पराठा करण्यासाठी ऑनियन बारीक चिरून घेतलं आहे, हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना आणि कढीपत्ता. 10 मिनिटं कणिक भिजवून ठेवले मी. गव्हाची कणिक, मैद्याचं केलं तर चालतं आहे, पण आम्ही शक्यतो मैदा वापरत नाही म्हणून गव्हाची कणिक. थोडंसं तेल लावून एक 10 मिनिटं मऊ केली की छान होते. लगेच करायचं नाही. गव्हाच्याच पिठात किंवा तांदळाच्या पिठात एकदा भिजवून बरोबर टाकायचं, पिठलं घ्यायचं. ठीक आहे, आपण चपाती करत नाही, पराठा करणार आहे, त्यामुळे तेल लावायचं. आपल्या घरात कुठला आचार आहे ते थोडंसं लावून घ्यायचं. जर नसेल तर रेड चिली पावडर, गरम मसाला, चाट मसाला, ब्लॅक पेपर हे सगळं हे करायचं, पसरून घ्यायचं. असं त्याच्यानंतर एक खिसून घालायचं, किंवा आता सध्या माझ्याकडे पेस्ट अवेलेबल आहे, मी पेस्ट लावणार आहे. तर जिंजर खिसून फ्रेश घातलं चांगलं. मी शक्यतो खिसूनच घातलं, पण सध्या माझ्याकडे पेस्ट अवेलेबल आहे म्हणून मी पेस्ट लावणार. त्याच्यानंतर थोडीशी मिरची. हिरव्या मिरचीचं प्रमाण मला सांगता येत नाही, कारण प्रत्येकाच्या घरी तसं असतं त्याच्यावर. त्याच्यानंतर कांदा असं एकदम बारीक चिरून घ्यायचा. नंतर मग ते फुटायला बघते. त्याच्यानंतर कोथिंबीर, थोडंसं पुदिना, थोडंसं दूध घेणार आहे, दूध किंवा पाणी काय पाहिजे ते घेतो. हे दूध घेऊन आता साईडला चिकटपणा येण्यासाठी त्याला असं साईडला हे करायचं. पाणी लावलं तरी चालतं, चिकटसाठी काय प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यानंतर अशी गडी घालून घ्यायची. असं दुधात चिकटपणा जरा जास्त असतं म्हणून दूध वापरणं चांगलं. पण ज्यांना दूध आवडत नसेल तर चालतं. आता काय करायचं, पराठा गॅस थोडा मोठा करते. हिचं आपल्याला थोडंसं जाड वाटतंय. ज्यांना ते फुटर असे चान्सेस वाटतात त्यांनी काय करायचं, 2 लहान, ते पण एक दाखवते, 2 लहान पुऱ्या करायच्या. साईड बदलते. त्याला मी तूप लावणार आहे. तूप लावलं तर चालतंय, तेल लावलं तरी चालतंय, काय प्रॉब्लेम आहे. आता परत थोडासा आकार लावायचा. कांदा असा पसरवायचा मी सगळीकडे. कोथिंबीर, पुदिना आरोग्याला चांगला.
आणि पंचकाचं दूध लावायचं म्हणजे चिकटते चांगलं. दोन्हीला नाही लावायचं, एकाच साईडला लावायचं. आता याला तूप लावून घेते. मस्त खरपूस वास. थोडं उलटं करताना व्यवस्थित धरून करायचं म्हणजे फाटण्याचे चान्सेस असतात नाही. आता काय करायचं, हे दोन्ही गव्हाच्या पिठात एक असं बुडवून काढायचं. ज्यांना ते फाटायला याचे चान्सेस वाटतात त्यांनी हे पराठा शक्यतो थोडा जाड होतो, तर स्टफ केलेला असतो नाही. दुसरा तसं येत नसेल त्याने असं 2 पुऱ्या केलं तरी पण असं दूध लावलं नसेल त्यामुळे चिकटते, काय प्रॉब्लेम नसते. गॅस बंद करते. पराठा बरोबर दही. गरम माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा.